पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उर्मी ऐक ना बाळा, नको बोलूस तू माझ्याशी। तुझ्यावर विश्वास ठेवला होता मी ताई, पण तुझ्याकडनं ना अपेक्षा करणं चुकीचं आहे। तू बघ आता, तू बघ काय करते ते। काय वेडेपणा आहे उर्मी? कशी वागू शकतेस तू अशी माझ्याशी? उर्मी काय झालं? मम्मी, तुझं स्वप्न होतं ना की मला श्रीमंत सासर मिळावं। हो, ते स्वप्नच राहणार आहे, आता नाही होणार आहे खरं। का? काय झालं? मी माझ्या राजकुमाराला भेटायला जाणार होते आज। मला थोडी भीती वाटत होती, म्हणून मी वीणाताईला सोबत घेऊन जाणार होते। आधी हो म्हणाली आणि आता नाही म्हणते। का ग? देवळात जायचं असेल तर हातातली सगळी कामं सोडून पळतेसच की? त्या चिन्मयीनं बोलवलं की लगेच जातेस, कुलकर्णीच्या बायकोला औषध द्यायचं असलं की जातेसच ना। म्हणजे बाहेरच्यांची कामं असली की तू आघाडीवर, आणि इथे बहिणीसाठी काही करायचं म्हटलं तर लगेच आडमुठेपणा दाखवणार। मामी आत्या अगं ऐकून तर घे ना। गप्प बस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये। अरे काय 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 चाललंय काय? बाप, वीणा, तुझ्या मामी आत्याला सांग जरा खालच्या पट्टीत बोललं तरी इथे सगळ्यांना कळतं। मलाही हळू आवाजातच बोलायला आवडतं रे, पण मग काय आहे ना, आपलं म्हणणं लोकांच्या कानात आणि डोक्यात शिरत नाही ना। आता हेच बघ, प्रतीककडे पूजा आहे, त्याने उर्मिला आग्रहाचं आमंत्रण केलंय। उर्मिला वाटलं वीणाला सुद्धा बरोबर घेऊन जावं, पण हिचे नुसते नखरे चालू आहेत। आता मला सांग, उर्मीचा किती चांगला हेतू आहे याच्यामध्ये? बाबा तसं नाहीये। तसंच आहे, तिलाच जायचं नाहीये उर्मी बरोबर। बाबा नाही, खरंच नाही, मी सांगते। बरोबर आहे रे, आम्ही कोण? आम्ही मात्र परके, यांना नुसते बाहेरचेच जवळचे। तिची काली की तिच्या बरोबर लगेच जाईल, पण उर्मी बरोबर जायचं म्हटलं की झालं, लगेच एवढी सगळी कारणं सांगते ती। बघ बघ कशी करतीये रे। तू जा हिच्या बरोबर। बाबा ऐकून तर घ्या ना माझं। मी सांगतोय ना, जा तू। फार उशीर करू नका, लवकर या म्हणजे झालं। जास्त उशीर करू नकोस। थँक्स मिहिर, बाय बाय। आज संध्याकाळी शार्प 5 वाजता सरपोतदार फॅमिली येणार, तेव्हा कुणीही कुठेही जायचं नाहीये। सरपोतदार फॅमिली 7 वाजता येणार आहे। आत्तूचा आणि सरपोतदारांचा फोन कॉल मी स्वतः ऐकलाय। हॅलो मामा, प्रवास निघालाय। अरे अजून किती वाट बघशील? हे बघ, काळजी करू नको, सुखदा नक्की येईल। अंकल, वीणा नाव आहे रे तिचं, वीणा। तेच ते रे, सुखदा म्हणजेच वीणा। अंकल, नाना के पास से कॉफी मंगाना प्लीज। कॉफी? अरे खूप डोकं दुखते माझं। मी? हो, अरे जाऊ ना अंकल। प्रभास, ती ना नाही येणार आहे। कॅश, तू शट अप कॅश। प्रभास, सॉरी। रिलॅक्स यार, येईल ती। कम ऑन, एरवी तूच आम्हाला चेअर करतोस ना, पेशन्स ठेवायला सांगतोस, आणि आज तूच एवढा रेस्टलेस झालाय। अरे येईल ती, कम ऑन, टेन्शन नको घेऊ। गोजेरी, ही बघ ना कशी करते। आपल्याकडे दुसरा पॅकेट आहे ना, ते घे। ए, पण तू काय एवढा बेचैन झालास? अरे कॉल कर ना तिला। कॉल करताना असा कसा निघून गेला तो घरात ना? हो ना, तू सांगितलंस तरी गेला म्हणजे। एक नंबरचे युजलेस आहात तुम्ही सगळे, कुणाला कसला गांभीर्यच नाहीये। मिहिर कुठे आहे? तो त्याच्या बेडरूम मध्ये बसला, लॅपटॉपवर ऑफिसचं काम करतो। तुम्हीच म्हणाला होतात ना की आज कोणीच कुठे बाहेर जाऊ नका म्हणून। हाच फरक आहे मिहिर आणि प्रभास मध्ये। म्हणजे तू सांगितलंस म्हणून मिहिर बिचारा घरात काम करत बसलाय, आणि प्रभास मात्र। फोन लाव, बघ लागतोय का? हो, लागतोय? नाही। फोन वाजतोय। ते माझं
डूड काय कुठे आहे तुझा तो संगमनेरचा आवाज? ठीक आहे. अरे नाही डूड आय मीन तुझी ती सुपर सिंगर आहे ना, सो कुठे आहे ती? काय झालं? हा अजून आली नाही ती? हा नाही येणार ती. कसं आहे ना, संगमनेर टू नाशिक ट्रॅव्हल करायला वेळ लागतो की नाही? हा नाही पण एक मिनिट, दिस शोज की तिला टाइम मॅनेजमेंट जमत नाही. ओके, अँड टाइम इज मनी. हा नाही प्रभास, ऐक ना, ते निघाले असेल का रे? नाहीतर घरच्यांना घाबरून तिने प्लॅन कॅन्सल केला असेल. किती लांब राहते हो की नाही, गावात राहते. बाबांचा टेरर असेल ना तिला. हो प्रभास, तिला ना सॉलिड टेन्शन आलं असेल रे. असं कसं जायचं ना एकदम परक्या ठिकाणी. हो यार प्रभास, कशी येणार रे ती? तिला किती टेन्शन असेल ना. तिला फोन कर. अरे काका नमस्कार. अरे 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 रस्त्यात कुठे? आणि हे काय रे, एवढं सामान घेऊन कुठे निघालास तू? अहो ते खोपकरांच्या घरी वाण सामान द्यायला चाललो. अरे पण तुझ्या घरी पूजा आहे ना आज तरी सुट्टी घ्यायचीस. नाही, माझ्या घरी कोणतीच पूजा नाहीये. तुझ्या घरी पूजा नाहीये? नाहीये. मग वीणा कोणाच्या घरी गेली आहे पूजेला? आता हेच बघ, प्रतीककडे पूजा आहे. त्याने उर्मिला आग्रहाचं आमंत्रण केलंय. तुझ्या कोणा मित्राकडे पूजा आहे का आज? अहो काका, गावात कोणाकडेच पूजा नाहीये. पण मग वीणा? काका, सकाळी मला बस स्टँडवर दिसली होती वीणा, पण फार घाईत होती. कुठे गेलीये का बाहेर? हो 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 हो, तू निघ, मी बघतो. बरं काका. बस स्टँड? कुठं गेली असेल वीणा? काहीतरी वेगळंच नाव आहे ना बँडचं. आणि बँडच्या मालकाचं सुद्धा प्रभास. ताई, किती किती छान नाव आहे ना प्रभास. आणि तसेच ना त्याचे छान अर्थ सुद्धा आहेत. प्रभास म्हणजे शांत, मनमिळाऊ, समजूतदार आणि प्रेमळ. आणि हे तुला कसं माहित? काल रात्री इंटरनेटवर सर्च केले, 15 अर्थ सापडले. मग डेटा पॅक संपला, मग थांबावं लागलं. उर्मी ऐक ना, तू जा ना लवकर आतमध्ये, त्याला भेट आणि लगेच परत ये. कारण मला टेन्शन आलंय. मला टेन्शन आलंय ग ताई. मी आता आज जाऊन प्रभासला भेटल्यावर काय काय घडणार आहे? आणि त्याच्या त्या बँड मधली मुलं वगैरे कशी असतील? बापरे, मला काही कळत नाही काय घडणार आहे. ताई तू चल ना माझ्या बरोबर. तू वेडीस का? नाही नाही नाही, बघ तू जा आणि लवकर प्लीज चल ना. उर्मी ऐक माझं, जा लवकर आणि भेट लवकर त्याला. जा. ओके उर्मी, बेस्ट ऑफ लक. जा ना लवकर. मिस्टर सरपोतदार, या ना प्लीज. वेलकम. प्रभास, प्रभास. प्रभास, वेट. व्हॉट? वेट. हे कॅश. Come on, guys. हे
हाय. हाय. येऊ? ऑफकोर्स, प्लीज. हे गाईज गाईज गाईज, वीणा, मी तुला माझ्या बँडची ओळख करून देतो. ही आहे संचिता. प्रभास. संचिता. हाय. ही आहे अंकल. कुठे Cash? काय झालं? अरे सांगशील बोल ना. कॅश काय करते हे सगळं? का पाहुणे येते आपली आणि पाहुण्यांसमोर असं. स्टॉप इट अंकल प्लीज. ती मुलगी ना स्टुपिड आहे, स्टुपिड. एका फोन कॉल वरून तिने तिची लेवल दाखवून दिली. अगं पण कॅश अतिथी. यू नो व्हॉट बट आय थॉट की ॲटलीस्ट दिसायला तरी बरी असेल ती. बट सी ती स्टुपिड दिसते. शांत हो, शांत हो काय? शांत हो. जस्ट इग्नोर हर. सो हा आहे अजय, आमचा लीड गिटारिस्ट. आणि ही आहे खाखा, म्हणजेच गोजिरी. हाय. आमची ड्रमर. आणि ही वीणा. तुम्ही तुमच्या फॅमिलीची ओळख करून दिली, खूप छान वाटलं. अरे पण आजच्या फंक्शनचा हिरो कुठे आहे? तन्वी त्याला भेटायला एक्साइट झालीये. तो एका बिझनेस मीट साठी गेलाय. पण दिवाळीच्या दिवशी बिझनेस मीटिंग साठी नाही, म्हणजे आज त्याचा साखरपुडा आहे तेव्हा तो घरी हवा ना. हो, खरं तर मीही त्याला तेच म्हटलं, तर तो म्हणाला की जितकी एंगेजमेंट महत्वाची आहे तितकीच त्याची बिझनेस मीट सुद्धा. छान. नाही म्हणजे तुम्ही आत्तापासूनच त्याला बिझनेस मध्ये ट्रेन करताय. आवडलं मला. हा चिका बोल. हा ग, काय स्टेटस आहे तुमचं आणि तुम्ही कधीपर्यंत येताय? चिका ती आत्ताच गेली रिहर्सल हॉलमध्ये आणि मी तिला बजावून सांगितलं लवकर ये. पण ती ऐकेल तर शपथ ना. अगं वीणा, तुला माहितीये ना उर्मीचं कसं आहे. ती जिथे जाते तिथे रमते. त्यापेक्षा तू एक काम कर, तूच त्या रिहर्सल हॉलमध्ये जा आणि तिला घेऊन ये. नाहीतर ती बाहेर येणं म्हणजे कठीण आहे. आणि एक ऐक चिका, ऐक ना, माझी बॅटरी लो आहे, मी तुला नंतर फोन करते. हा बरं ठीक आहे, पण नक्की कर. हो करते. बाय बाय. विठ्ठला, बाबांना यातलं काहीच माहित नाही. त्यांना जर कळलं ना तर त्यांना नाही आवडणार आहे. खूप त्रास होईल त्यांना. मनोहर, मनोहर. दादा, अहो काय झालं? शांत व्हा, मी पाणी आण. नाही पाणी नकोय. मनोहर, अरे कसा शांत होऊ मी? तुझ्या बायकोचे प्रताप ऐकशील ना तर तू सुद्धा असा चिडशील. तुझी बायको रोज खोटं बोलण्याचे नवीन नवीन उच्चांक काढते. दादा, हो नेमकं काय झालं सांगाल का मला? अरे नाही, माझ्या घरी कोणतीच पूजा नाहीये. थांबा, तुम्ही काळजी करू नका. मी वीणाला फोन करून विचारतो. मी फोन केला बाबा, तिचा फोन लागत नाहीये. कधीपासून ट्राय करतोय. मग तिची मैत्रीण चिन्मयी. हा, चिन्मयी. अरे तिचाही फोन लागत नाहीये. कमाल आहे. खोटं कारण सांगून उर्मी वीणाला कुठे घेऊन गेली असेल? उर्मी त्या मुलाला भेटायला गेली नसेल ना? तर गाईज, मी आपल्या सगळ्यांकडून वीणासाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलंय. वीणा, दिस इज फॉर यू. प्लीज डोंट से. गाईज, कम ऑन. कॅश असं सारखं सारखं केसच काढतेस इकडे. काय प्रॉब्लेम काय तुझा? हा प्रश्न ना मी तुला विचारला पाहिजे. तू त्या स्टुपिड मुलीवर टाइम वेस्ट का करतोयस? लुक प्रभास, त्या मुलीचे इंटेन्शन्स ना मला चांगले दिसत नाहीयेत. आय मीन, ते चांगलं गात असेल, बट सोशल स्टेटस काय आहे तिचं? आणि ना मला गॅरंटी आहे तिने तुला ना सोशल मीडियावर ना स्टॉक केला असेल आणि
तू खूप रिच आहेस ना म्हणून ती तुझ्या मागे लागली आहे. आय एम डॅम शुअर. हो बघ ना. काका या प्रभासला याला जास्तच उशीर होणार आहे का? हो. मी तुम्हाला म्हटलं ना तो बिझनेस मीटिंग साठी गेलाय आणि तुमच्यापेक्षा जास्त कुणाला कळू शकतं बिझनेसचं महत्व. तुम्ही घ्या ना, फराळ घ्या. अहो कशाला इतकं सगळं बनवलं? हो असं कसं? अहो तुम्ही सदावर्त्यांच्या घरी आलायत, आदरातिथ्य व्यवस्थित व्हायला पाहिजे. संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. सगळं कसं अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे. फोन लावून बघ रे जरा प्रभासला. हो. एक्सक्यूज मी. लागतोय का फोन? नाही ना. फोन ट्राय करत राहा. चल. कट झाला तर पुन्हा लाव. कळ. आंटी प्रभास नक्की बिझनेस मीटलाच गेलाय ना? हो. अगं तू काही खाल्लंच नाही आज. ये ना, ये बस बस बस. घे. नो थँक, आय एम ऑन डाएट. तर वीणा काय घेशील तू? चहा, कॉफी? कोल्ड ड्रिंक. काय झालं? तुमच्या नाशिकमध्ये नाही मिळत का कोल्ड ड्रिंक? नाही तसं नाही वीणा, म्हणजे हे बघ, डोंट गेट मी रॉंग, बट युजली सिंगर्स कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करतात ना. आय मीन कोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर तुझ्या घशाला त्रास नाही होत? नाही, मी लहानपणापासून पिते. कधी कधी तर मी तालीम संपल्यावर पण पिते कोल्ड ड्रिंक. ही पर्स ठेव कुठेतरी. ठेव. सांभाळून ठेवा, प्रभासने दिलेलं गिफ्ट आहे त्याच्यात. अंकल कोल्ड ड्रिंक. प्रभासला खूपच उशीर झालाय. ट्रॅफिक, नाशिकचं ट्रॅफिक किती वाढलंय तुम्हाला माहितीच आहे ना. आपणही बऱ्याचदा उशिरा पोहोचतो की मीटिंग्सना. बट यू डोंट वरी, कुठल्याही क्षणी येईल प्रभास. अजून किती वेळ लावणार आहे ही उर्मी? बाबांचा फोन आला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बोल. हॅलो वीणा, निघालीस का? नाही. अगं वीणा काय चाललंय तुमचं? 6 वाजलेत. एका तासात ना आता आरतीची वेळ होईल. चिका ऐक ना, तू प्लीज फोन नको ना करूस मला. अगं मी म्हंटल ना माझी बॅटरी लो आहे. मी इथून निघाले की फोन करते तुला. आणि आरतीची वेळ मी कशी विसरेन? अगं पण